हा दीदी, नाराज नको होस. होईल तुझं पण स्वप्न पूर्ण. हो ग, नक्की होईल. तुला काय स्वप्न असत ना मला मी ऐकत नाही. अक्षू, किती छान आहे ग तुझं स्वप्न. तुझे विचार, तुझ्या आई बाबांना अभिमान वाटत असेल ना तुझे हे विचार बघून. हो, त्यांना आहेच माझ्यावर अभिमान. मी कुठे घाबरते, मी फक्त नवीन लोकांना बघून थोडीशी भीते. अगं मग IPS ऑफिसर थोडंसं पण भीत नाही. ते खूप स्ट्रॉंग असतात आणि ते समोरच्याला घाबरवतात. हाय, कसे आहात सगळे? मग कसं चालू आहे तुमचं सगळ्यांचं हे काम? हे काम म्हणजे हे काम. अच्छा. बरं मला सांगा, तुमच्या सगळ्यांचा दिवस कसा जातो ह्यांच्यासोबत? काही विचारू नकोस. त्या बारकेने ना प्रश्न विचारून डोक्याचा भुगा केलाय. अरे लहान मुलं आहेत ही असंच करणार. लहान मुलं नाही आहेत, ही राक्षस आहेत. राक्षस आपलं ते राक्षस तुम्ही नाही, आम्ही राक्षस. आम्ही म्हणजे मी राक्षस, मी वेडा, मी दगड, आपलं रॉकी. जरा ऐका ना, हिच्याकडे लक्ष द्या, मी आले लगेच. हो, देतो मी लक्ष. आकाश दादा, तुला सुपरमॅन माहितीये का? रे देवा, परचव झाला. नाही माहिती. तू एवढा का चिडालायस? तुला काय करायचंय? खा ना गप्पे. तू एवढा चिडतोस, मला खाऊ कशाला देतोस? तू किती बडबड करतोस रे? खा. खातो की. किती बडबड करतो रे हा. तू असा कसा आहेस रे? असा म्हणजे? तू ना खूप वेगळा आहेस. तू स्वतःला कधी आरशात बघितलं आहेस का? आरशात बघितलंय म्हणजे कसा आहे मी? तू खूप कूल आहेस आणि फनी सुद्धा. आणि कधी कधी तू कधी कधी काय? आणि कधी कधी तू ना खूप वेडा वाटतोस रे. तुझ्या तर. हाय श्रेया. हाय. हाऊ डू यू डू? इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे वाटतं. तुझा दिवस कसा होता? कसा असणार, नेहमी सारखाच. नेहमी सारखा होता.
बघ दीदी कसा वाचवलो तुला, बघितलीस का नाहीस? नाहीतर यो कावळा तोच मारून गेला असता. कावळा? एवढ्या मोठ्या मॉल मध्ये कावळा कुठून आला? मला कावळा म्हणतोस? तुझ्या तर अरे काय ओरडताय, काय ओरडताय? आईलाही मुलंही ना डोक्याला ताप आहेत नुसता. काय रे? काय ओरडताय? काय ओरडताय? जसं की आम्ही तुम्हाला मारतोय. अरे शांत बसा. अरे रडू नका रे, तुम्हाला कोणी असं बघितलं ना आम्हाला लई मारतील, म्हणतील का मुलांना रडवताय. रडू नको रे, रडू नको. काय झालं? ए रडत नस तू, रडत होस ना? ए रडण्यामध्ये थांबला तुम्ही. ऍक्टिंग करत होते. काय आता चल. तुम्हाला एक सांगू का? हा सांग ना. या लहान मुलीकडून मी एक शिकले, आपल्या इच्छा आकांक्षा खूप महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. जर या नसतील ना तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ राहत. हो अगदी बरोबर बोलत आहेस तू. यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पण मी मात्र एक सांगे ना, माझ्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात हसू येतं ना, याचाच आनंद आहे मला. मी पण त्या सोहमकडून एक गोष्ट मात्र शिकले, या जगात ना लोकांना घाबरवायला खूप आवडतं, आणि जर का आपण त्याचा घाबरतच राहिलो ना तर आपल्याला खूप घाबरवं लागेल. आणि हा, या जगात एका स्त्रीचे काय महत्व आहे ना याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे. हो, मलाही आज ते विराजकडून एक गोष्ट समजली आहे. आपली जी स्वप्न आणि अपेक्षा असतात ना, ही माणसाच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्याच्या मागे कुठेतरी दडपून जातात. ती स्वप्न आणि अपेक्षा कसं पूर्ण करायची हे त्या लहान मुलांच्या उत्साहाने आणि प्रेमाने शिकवले आज मला. हो, त्यांचा तो कोमल आणि प्रेमळ स्वभाव आपल्यासारख्या तरुणांना एक मात्र शिकवतो की आयुष्यात अडचणी खूप येतात, पण त्या अडचणींना आपण लहानच समजून जेव्हा आयुष्यात सामोरे जातो तेव्हा त्या गोष्टी, त्या अडचणी लहानच वाटायला लागतात. ताई, आई आली असेल घरी, आपण जाऊया. हो चला. बरं मी निघते. काय म्हणते? आपण पण जाऊयात का? पार्टीला? हो, चला. पियू. हो ना? हो ग, नक्की करेन. मग तशीच राहा, कधीच कोणाला घाबरू नकोस. हो रे बाबा, आता कुणालाच भिणार नाही. मला विसरणार नाहीस ना कधी? कधीच नाही. तू मग प्रयत्न करतोस ना? हो, मी खूप प्रयत्न करत राहिलो पाहिजे. बरं झालं बघ, या आयुष्यात ना खूप चांगली माणसं आहेत, आणि या चांगल्या माणसांची ओळख ना या अशा वाईट माणसांपासूनच होते ग.